नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलवरती पुनर्ष एकदा तुमचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आता फक्त खात्याकडे लक्ष ठेवा। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता जमा होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार हेच तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। जर का शेतकरी अजूनही तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं पाहिलं असेल की तुम्हाला त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं आज तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याचे पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले। परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलेलं आहे। आजपर्यंत तुम्हाला फक्त सांगण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये आता तुम्ही पात्र आहेत का? तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का? जर का या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही अपूर्ण म्हणजेच की अपात्र नसाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा जर का तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता या ठिकाणी सोडणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्याची तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का हे पाहायचं आहे। जर का या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का आलं तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे। आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची म्हणजेच की ई-केवायसी पूर्ण असेल, शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। जर का शेतकरी बांधवांनो ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर तुमची ई-केवायसी पूर्णच असली पाहिजे। ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होते, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होत नाही। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। त्यामुळे जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर हे तातडीने करून घ्यायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच 21 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की जसं तुम्हाला PM किसान योजनेचा 24वा हप्ता म्हणजेच की 23वा हप्ता जमा झालता, आता 24वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती काही दिवसातच जमा होईल। परंतु नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याला सुरुवात झालेली आहे आणि आता डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत।
या 21 जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। कोणते 21 जिल्हे आहेत हे आपण पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी महत्त्वाचं दुसरं काम जाणून घ्या। हे काम जर का तुमचं अपूर्ण असेल तर हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो तातडीने करायचं आहे। ते म्हणजेच की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जर का शेतकरी बांधवांनो हे काम तुम्ही अपूर्ण ठेवलं, आधार बँक खात्याशी लिंक नाही केलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही, हे देखील लक्षात घ्या। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होते। तुम्हाला तर माहितच आहे डीबीटीच्या अंतर्गत सरकार कोणत्याही योजनांचे पैसे जमा करतं आणि आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता हा डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा करणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। सरकारने तिकडून पैसे सोडले की इकडे तुमच्या खात्यावरती अर्ध्या तासामध्ये शेतकरी बांधवांनो जमा होतात आणि त्याच प्रणालीचा वापर करून आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर हे तातडीने करून घ्यायचं आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक सुद्धा असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर म्हणजेच की बँक खात्याशी लिंक म्हणजेच की आधार कार्डाशी लिंक नसेल आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव अपात्र होऊ शकतात। त्यानंतर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण हे पाहणार आहोत की कोणत्या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। कोणते 21 जिल्हे आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय की नाही हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला। जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेची अत्यंत म्हणजेच की पैशांची गरज असेल तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। सरकारच्या माध्यमातून आलेली अधिकृत माहिती तुम्हाला मी सांगत आहे। तर आता पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांनी काढलेलं आहे, अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण सुद्धा आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलं आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर हे काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। तर शेतकरी बांधवांनो हे ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येते का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्ये शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे नागपूर। नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर नागपूर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। नागपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणे। ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, नमोच्या 9व्या + 10व्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा असेल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। हिंगोली मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर यवतमाळ वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या + 10व्या हप्त्याचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम, इतकी मोठी रक्कम एकत्रपणे आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। गडचिरोली, गोंदिया, त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर गडचिरोली, गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। गडचिरोली, गोंदिया
जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, त्यानंतर मुंबई, त्यानंतर नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। भंडारा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।